विधानसभा निवडणुकीचे वारे वाहू लागले आहेत। महाराष्ट्रासह 4 राज्यांमध्ये होणाऱ्या विधानसभा निवडणुकीच्या तारखा आज निवडणूक आयोग जाहीर करणार आहे। यामुळे याकडे सर्वांचे लक्ष लागून आहे। यामुळे खऱ्या अर्थाने आज विधानसभा निवडणुकीचा बिगुल वाजणार आहे। असे असतानाच राजकीय घडामोडींना वेग आला आहे। निवडणुकीच्या तारखांच्या घोषणेची प्रतीक्षा सर्व राजकीय पक्षांकडून उत्सुकताने केली जात आहे। असे असतानाच एक राजकीय बातमी समोर आली आहे। भंडाऱ्यामध्ये काँग्रेसने भाजपाला मोठा धक्का दिला आहे। भाजपाचे माजी खासदार शिशुपाल पटले हे आज काँग्रेसमध्ये प्रवेश करणार आहेत। मुंबईत काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्या हस्ते हे आज काँग्रेसमध्ये प्रवेश करणार आहेत। हा भाजपासाठी मोठा धक्का मानला जात आहे। याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे। शिशुपाल पटले हे 2004 मध्ये भाजपाकडून निवडून आले होते। त्यांनी प्रफुल्ल पटेल यांचा पराभव केला होता। त्यामुळे ते एक दिग्गज नेते म्हणून ओळखले जातात। खासदार शिशुपाल पटले यांचा आज काँग्रेसमध्ये अधिकृतरित्या प्रवेश होणार आहे। त्यांच्यासोबत अनेक समर्थक देखील काँग्रेसमध्ये प्रवेश करणार आहेत। ते आज मुंबईमध्ये नाना पटोले यांच्या हस्ते पक्षप्रवेश करणार आहेत। खासदारकीनंतर ते भाजपाच्या अनेक मोठ्या पदावर कार्यरत होते, पण शेतकऱ्यांच्या प्रश्नावर केंद्र व राज्य सरकार आपले म्हणणे ऐकत नाही, म्हणून त्यांनी भाजप सोडण्याचा निर्णय घेतला आहे। यामुळे भाजपाला हा एक मोठा धक्का मानला जात आहे। शिशुपाल पटले यांच्यामुळे पोवार समाजातील नेतृत्व भाजपाने गमावले असल्याची चर्चा आहे। येणाऱ्या विधानसभा निवडणुकीत काँग्रेस तुमसर विधानसभेतून शिशुपाल पटले यांना मैदानात उतरणार का हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे। तशी तयारी सुरू आहे। तर मित्रांनो, आपल्याला काय वाटतंय? आपली प्रतिक्रिया आम्हाला कमेंट बॉक्सच्या माध्यमातून नक्कीच कळवा आणि चॅनलला आणखीनही सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करा, बेल आयकॉन प्रेस करा, जेणेकरून असेच नवनवीन व्हिडिओ व चालू राजकीय घडामोडी सर्वप्रथम आपल्याला या चॅनलवरती बघायला मिळतील। भेटूयात पुढच्या व्हिडिओज। तोपर्यंत धन्यवाद। जय महाराष्ट्र।